नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तर पुन्हा एकदा नवीन विभागाचा आकृतिबंध जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेले सर्व विभागांना, सर्व आयोगांना की तुम्ही तुमचा आकृतिबंध हा अपडेट करा आणि त्याच्यानंतरच पदभरतीला जे आहे तर ती मान्यता देण्यात येईल. तर पुन्हा एकदा नवीन विभागाचा एक आकृतिबंध पाहायला मिळतो. बघा, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग यांच्यामध्ये अंतर्गत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग म्हणजे महाराष्ट्र राज्यातील एसटी समाजासाठी असलेला हा जो आयोग आहे तर याच्या कार्यालयातील पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठीचा हा जी आर 17 मार्च 2026 रोजी लेटेस्ट मध्ये हा जी आर जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. मित्रांनो, या जी आर मध्ये लक्षात ठेवा, हा जी आर शासनाच्या कोणत्या विभागाशी संदर्भातला आहे, कोणत्या आयोगाशी संदर्भातला आहे, याच्यामध्ये किती पदांचा आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये किती पदं ही सरकारी असणार आहे आणि किती कॉन्ट्रॅक्टची पदं असणार आहे त्याच्याविषयी, त्यासोबतच कोणत्या कोणत्या पदांना इथं मान्यता देण्यात आलेली आहे, या पदांची पदभरती कशी केली जाणार आहे आणि आपल्यासाठी हा जी आर का महत्वाचा आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि लक्षात घ्या, गुढीपाडवा निमित्त आपली जी नवीन सरळ सेवा सर्वसमावेशक बॅच जी सुरू होणार आहे येत्या 25 मार्च 2026 पासून, त्याच्यासाठी जर तुम्ही पाडवा 20 हा कोड यूज केला तर तुम्हाला या बॅचवर तब्बल 20% सूट मिळणार आहे. खूप मोठी ऑफर आहे. खूप साऱ्या सरळ सेवेच्या जाहिराती अजूनही चालू आहेत आणि अजूनही त्यांच्यासाठी परीक्षा जी आहेत तर ते होतात आहे. त्याच्यासाठी ही बॅच लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे, तर तुम्ही याला नक्की जॉईन करू शकता. बघा, या जी आर मध्ये काय सांगण्यात आलेले आहे, राज्यातील अनुसूचित जाती म्हणजे एससी आणि अनुसूचित जमाती म्हणजे एसटी यांच्याकरता एकच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि जमाती आयोगाची स्थापना 2005 साली करण्यात आली. सदर आयोगाकरता एकूण 53 पदं ही मंजूर करण्यात आली होती, दोघे जेव्हा एससी एसटी एकत्र होते त्यावेळी. सदर पदांपैकी उपरोक्त आयोगावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची 27 पदे प्रथम टप्प्यात भरण्यास 2006च्या जी आर द्वारे मान्यता देण्यात आलेली होती. आता 2025 रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्य अनुसूचित जमाती आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 2025 मध्ये त्यांनी सांगितलं की एसटी प्रवर्गासाठी आपण थोडा वेगळा आयोग जो आहे तर तो प्रकाशित जो आहे तर तो करूया. आता याच आयोगासाठी लक्षात घ्या, आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या या आयोगासाठी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित आयोगासाठी इथं जे आहे तर ती नियमित 18 पदं आणि बाह्य यंत्रणेत भरण्यात 6 पदं असे 24 पदांच्या आकृतिबंधास शासन निर्णयाद्वारे मंजुरी जी आहे तर ती इथं मिळते. म्हणजे जवळपास हे 24 पदं इथं भरली जाणार आहे. कोणती कोणती पदं असणार आहे? सगळ्यात आधी सदस्य सचिव, एक सचिव असणार आहे ज्याच्यासाठी एक पद असणार आहे. याच्या काही परीक्षा नाही होणार सचिव वगैरेचे, ते आय एस दर्जाचे वगैरे असतात. अतिरिक्त पोलीस अधीक्षक एक जागा असणार आहे, हे पण काही भरलं जाणार नाही. सहसंचालक एकच जागा आहे. वरिष्ठ संशोधन अधिकारी एकच जागा आहे. पोलीस निरीक्षक 2 जागा. त्याच्यानंतर स्वीय सहाय्यक एक जागा. संशोधन सहाय्यक एक जागा. कार्यालयीन अधीक्षक संशोधन सहाय्यकच्या 2 जागा आहेत तिथं. आता पुढे सांख्यिकी अधिकारी याची एक जागा पाहायला मिळते. सहाय्यक लेखा अधिकारी एक, सहाय्यक विधी एक, लघु लेखक निम्न श्रेणी एक, वरिष्ठ लिपिक एक आणि लिपिक टंक लेखक 2. आता या 2 पदांपैकी ऑलरेडी तिथं जर भरले गेलेले असतील तर याची काही जाहिरात वगैरे नाही आणि आली तरी ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे करू शकतात, कारण की लिपिकची पदभरती हे करतात. त्याच्यानंतर बिल लिपिक एक. तर अशी ही संपूर्ण पदं पाहायला मिळतात. याच्यावरून आपल्याला एक कळतं की शासन प्रत्येक विभागात जे आहेत तर ते आकृतिबंध, तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक विभागाचा आकृतिबंध, सेवा प्रवेश नियम हे सर्व अपडेट करायचं काम चालू आहे. अपडेट करायचं काम याच्यासाठी चालू आहे की भविष्यात त्यांना जर पदभरती करायचे तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की भविष्यात कोर्टात केस गेल्याने पाहिजे, पदभरती सुरळीत झाली पाहिजे, लोकांची इश्यूनी झाली पाहिजे, याच्यासाठी या तुम्ही गोष्टी अपडेट करणं गरजेचं आहे. मग स्पर्धा परीक्षा कोणती असो, कोणत्याही परीक्षेचा फॉर्म सुटो, त्याच्यामध्ये जीएस चे जे प्रश्न येतात ना त्या सगळ्यांचा सोर्स एकच आहे, तर तो म्हणजे स्टेट बोर्डचा सोर्स. आणि याच स्टेट बोर्डची संपूर्ण फाउंडेशन बॅच 5वी ते 12वी आपण इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर लॉन्च केलेली, तेही फक्त 99 रुपयात तुमचे सर्व स्टेट बोर्ड जे आहे तर ते कव्हर करून घेतले जातील. तर आजच या बॅचला तुम्ही जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.